शिरूर शहरातील पाबळ फाटा येथील बाजार समितीच्या इमारतीसमोर या रस्त्यावरील पावसाच्या पाण्यामुळे या ठिकाणी पाणी तुंबले गेल्यामुळे अनेक वाहनांना अडचणीला सामोरे जावे लागले। या ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे पूर्णपणे पाणी तुंबले गेल्याने वाहन चालकांना या रस्त्याचा अंदाज येत नव्हता। या रस्त्यावर पडलेल्या प्रचंड खड्ड्यामुळे वाहने या रस्त्यावर आदळत होती। दुचाकी व चारचाकी वाहने पावसाच्या पाण्यामुळे अंदाज येत नसल्याने या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता होती। मात्र या रस्त्याकडे गेल्या अनेक महिन्यापासून शिरूर नगर परिषदेने दुर्लक्ष केले असून हा रस्ता अनेक ठिकाणी खड्डे पडलेल्या अवस्थेत आहे। व या ठिकाणी पावसाच्या पडलेल्या पाण्यामुळे नेहमीच या ठिकाणी पाणी तुंबले जाते अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत। नमस्कार शिरूरकर बंधू भगिनींनो, गेले 8 दिवसामध्ये शिरूर शहरामध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्या आंदोलनाची चर्चा आहे। खरं तर त्यांचं शिरूरकरांच्या वतीने आम्ही स्वागत करतो। ते या शहरातील नागरिक आहेत, परंतु त्यांनी नागरिकांची बाजू मांडण्याऐवजी त्यांनी नागरिकांचे प्रश्न मांडण्याऐवजी नगरपालिकेत चाललेल्या देणं घेणं, वसुली, टक्केवारी याच्यावर जास्त चर्चा झाली। आमच्या एका पत्रकार बांधवांनी त्याबाबत आज लिहिलेलं पण आहे। परंतु दुर्दैव असं आहे, गेले अनेक वर्ष आम्ही या शिरूर रस्त्याबाबत, हा रस्ता डेव्हलपमेंट प्लॅनमधला रस्ता आहे, याच्या दुर्लक्ष करून डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये रस्ता बनवून त्या रस्त्यामध्येच गटर बांधून, मी दाखवतो तुम्हाला की रस्त्यामध्ये त्यांनी गटर बांधलेली आहे। या रस्त्यामध्ये गटर बांधूनही आजही या रस्त्यावर पाणी साचत आहे, ते गुडघा पाणी साचत आहे। एकीकडे विकास चाललाय म्हणून काही गावातील नागरिक मुख्याधिकाऱ्यांचे सत्कार करतात, तर विकास चुकीच्या पद्धतीने चाललाय म्हणून विरोधक विरोध करतायत। पण माझा त्या दोघांनाही प्रश्न असा आहे, कोण कुणाचं कमिशन खाते, कोण कुणाचं काय करते, यापेक्षा सर्वसामान्य नागरिकाचा जो प्रश्न आहे तो सुरक्षित गेला पाहिजे या रस्त्यावरून। यासाठी तुम्ही दोघांनी प्रयत्न करावेत। ही आजच्या पावसाळा आता आहे, तर शिरूरकरांचे प्रश्न कधी सुटणार आहेत? माझी शिरूरकर बांधवांना विनंती आहे, येणारा काळ निवडणुकीत नवीन कांदा मार्केट समोरील जे रोडची अवस्था होती तिथे मी निवेदन देऊन त्यांनी सिमेंटचा काँक्रिटीकरण असा रस्ता करून दिला होता। काही ठिकाणी चेंबर टाकलेले होते, पण आताचे जे अधिकारी आहेत त्यांनी चांगला रोड, सिमेंटचा काँक्रिटीकरण झालेला रोड आज उखडून टाकलेला आहे। चेंबर काही ठिकाणी दिसत नाही। परिणामी शिरूर शहराला हे नदीचे स्वरूप प्राप्त झालेलं आहे। तेव्हा हे अशा प्रशासनाचा मी धिक्कार करीत आहे आणि मी असे वाटत आहे की ह्या पाण्यामध्येच जलसमाधी घ्यावी, की जेणेकरून त्यांना जाग येईल आणि समस्त शिरूरकरांच्या समस्या ते काही प्रमाणात संतुष्टात आणतील अशी अपेक्षा आहे। हे बघा, हे पाणी, हे झालेली पाण्याची अवस्था। जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय। ओके, चला।